आजच्या कथेचं नाव आहे बाप्पा आणि लेखिका आहे स्वप्ना. आई, चल आज सेलिब्रेशन करू. हे घे चॉकलेट. पुढच्या आठवड्यात नक्की होणार तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन. अगं, आजच कॉलेजमध्ये सरांनी सांगितलं आहे एक मोठी पेंटिंग स्पर्धा आहे आणि विषय तर आपला जिगरी आहे गं. ओळख बरं, काय विषय असेल? आई हसत म्हणाली, असेल तुझा आवडता गणेशा, हो ना? त्यावर हसत मुग्धा म्हणाली, हो अगं तोच विषय आहे, फक्त एक अडचण आहे, पेंटिंग कॅनव्हासवर करायचं आहे. स्पर्धेत साहित्य ते देणार आहेत गं, पण आपल्याला आधी थोडा सराव तरी करावा. एकदा तरी त्यावर हात कसा चालतो ते बघायला हवा. पण काहीच पैसे नाहीत गं. कॅनव्हास आणि रंग महाग आहेत. शेजारच्या गिरी आजोबांना म्हणायला लाज वाटते गं. त्यांनी एवढी खोली दिली राहायला, माझं शिक्षण चालू ठेवलं, आता त्यांना पैसे मागायला नको वाटतात. मुग्धा खिडकीबाहेर बघत बडबडत होती आणि तिला एकदम आईचा हुंदका ऐकू आला. ती पळत आईजवळ आली. आईला जवळ घेत म्हणाली, आई, तू तू रडू नकोस. तू रडलीस तर अजून डोळ्याचा काही प्रॉब्लेम होईल गं. तुझे डोळे बरे होऊ शकतात म्हणून तर बाबांनी आपलं गाव सोडलं, आपण इथे आलो. पण नियती किती निष्ठूर झाली आहे गं. बाबाला चांगली नोकरी मिळत नाही आहे. आई, पण गिरी आजोबा आपल्या आजी आजोबाला कसे ओळखत होते गं? आई म्हणाली, अगं त्यांनी सांगितलं ना, आजोबांनी बदलीच्या गावी घर घेतलं. गावातल्या घराचं बांधकाम या गिरी आजोबांनी केलं. एक विहीरही बांधली घरात. तिथल्या झाडाच्या खोडात हा बाप्पा होता बसलेला. त्यांना हा बाप्पा आवडला. त्यांनी तो आजी आजोबाला न सांगता इथे आणला. पण त्यांना तो बाप्पा स्वप्नात सतावत होता, मला माझ्या लोकांकडे नेऊन दे. बरेच वर्ष गिरीकाका विचार करत होते. एकदा ठरवून ते गावी आले होते, पण आजी आजोबा आणि बाबा तेव्हा दुसरीकडे नवीन गावी गेलो होतो घर विकून. मग तो बाप्पा इथेच राहिला. पण आता आपण तिघे जेव्हा शहरात आलो तेव्हा नेमकी गाठ पडली त्यांची. त्यांना आपली सगळी परिस्थिती कळली. आजी आजोबा गेले, बाबाला नोकरी शोधायची आहे आणि माझ्या डोळ्यांसाठी आपण इथे आलो. त्यांना काय वाटलं, त्यांनी ही खोली दिली. तू त्या दिवशी कॉलेजला गेली होतीस तेव्हा मी आणि बाबा नेमके चहाच घेत होतो. चतुर्थी होती बघ तेव्हा. त्यांनी ही मूर्ती बाबाच्या हातात ठेवली आणि म्हणाले, ह्या मूर्तीला तुमच्याकडे ठेवा, तुमचाच विघ्नहर्ता आहे हा. तुम्ही शहरात आले, आपली गाठ पडली, कारण या मूर्तीनेच दृष्टांत दिला आहे मला. खरं तर तुमच्या वडिलांनी ती पडीक जागा बांधली तेव्हाच ही मूर्ती मी त्यांना द्यायला हवी होती. पण मन वेडं. हे रूप बघून वाटलं स्वयंभू गणेशा आपला नेता आला तर. माझा वाईट विचार देवाला ऐकू गेला असेल. त्याने मला खूप वेळा नेऊन घाल म्हटलं, पण मला मोह सुटत नव्हता. पण खरं सांगू, ह्यावर हक्क तुमच्या घराचाच. कारण मला माहीत आहे तुमचे आईवडील फार गणेशभक्ती करत होते. त्यामुळे बाप्पा त्यांच्या घरात सापडायचा होता. पण माझी चूक झाली. ज्यावेळी वाटलं मूर्ती परत करू तेव्हा तुम्ही भेटले नाहीत. पण हा योग यायचा होता. तुमची मूर्ती सांभाळा. त्याची कृपा आहे तुमच्या घरावर. बघा, पुढच्या चतुर्थीपर्यंत सगळं छान होईल तुमचं. लेकीच्या हातात कला आहे, ती ह्याच्या आशीर्वादाशिवाय नाही. मला माझ्या चोरीची लाज वाटत होती, पण आता तुमची सेवा घडते म्हणजे त्यांनी करून घेतली, त्यातच आलं सगळं. सांभाळा गणेशाला. म्हणत ती छोटीशी भगवी मूर्ती माझ्या हातात ठेवली. मला तर डोळे नसून दिसलं ते रूप. लांब सोंड आणि सुंदर कान. मन भरून आलं गं. आता त्याच्यावर विश्वास ठेवून जगायचं बस. असं म्हणत आईने डोळे पुसले. दिसत नसून ती मूर्ती होती त्या दिशेला हात जोडले तिने. संध्याकाळ गडद झालीच होती. मुग्धाने मूर्तीसमोर दिवा लावला आणि मूकपणे तिचं सोबत सुरू झालं. डोळे झरझर वाहू लागले. मला यश दे रे. या परीक्षेत असा चितारला जा तू बाप्पा, की बघणाऱ्याला तुझं प्रत्यक्ष दर्शन झाल्याचा भास दे. तुझी कृपा ठेव माझ्यावर. मला फार काही नको रे. माझ्या आईला तुला डोळे भरवून बघू दे आणि माझ्या बापाला यश. एवढं बोलून तिनं डोळे पुसले. दिव्याच्या प्रकाशात बाप्पा सुंदर दिसत होता. अगदी आपलं बोलणं ऐकतोय असं तिला जाणवलं. आज सकाळीच बाबांनी सुंदर पूजा केली होती. दुर्वांची माळ आणि डोक्यावर लाल चटूक फूल. मुग्धा स्पर्धेला निघाली आणि बाबा नोकरीच्या शोधात. आंधळ्या आईनं दोघांना निरोप दिला आणि एकट्या खोलीत ती बडबडायला लागली, बाप्पा, अंत नको बघूस, सुखाचं जगणं हिचं असतं रे.
माणसाची तुझी भक्ती आयुष्यभर करेन, मला तुला बघू दे डोळे भरून. म्हणत ती एकटीच रडत बसली. स्पर्धा सुरू झाली. नवीनच हाताळायला मिळालेला कॅनव्हास, ते रंग. मुग्धा जरा गडबडली, पण त्या क्षणी डोळ्यासमोर अंध आई आली. बक्षिसाची रक्कम आणि डोळ्याच्या डॉक्टरने सांगितलेला खर्च अगदी जुळत होता. तिने डोळे मिटले आणि ह्या 4 दिवसात रोज होणारा बाप्पासोबतचा संवाद आठवला आणि तिलाच कळलं नाही, सुंदर पेंटिंग तिने साकारलं होतं. भव्य गणेशाच्या मांडीवर डोके ठेवून रडणारी ती आणि आपल्या सोंडेनं तिला आशीर्वाद देणारा बाप्पा. पेंटिंग जमा करण्यात आलं. काही तासात निघाला होता. तिने त्या कॅम्पसमधल्या गवताकडे धाव घेतली, बॅगमधील दोरा काढला आणि बाप्पाचं नाव घेत ती हिरव्यागार दुर्वा जमा करत बसली. 21 जुड्या तयार झाल्या. तेवढ्यात माईकमधून विजेते घोषित करणं सुरू झालं. 3, 2 आणि 1. मुग्धा, मुग्धा, प्लीज कम ऑन स्टेज, टेक युअर फर्स्ट प्राईज. ती पळत सुटली, हातातल्या दुर्वांची माळ घेऊन. स्टेजवर तिनं पेंटिंग सगळ्यांना दिसेल असं ठेवलं होतं. तिने आधी हातातला हार त्या पेंटिंगला घातला. ती खूप फक्त रडत होती. सगळे जज आणि पाहुणे तिच्या डोक्यावर हात फिरवत होते. तिला ती बाप्पाची सोंड वाटत होती. ती आनंदाने घरी गेली, आईच्या गळ्यात पडली. तेवढ्यात बाबा पेढ्याचे मोदक घेऊन आले. बाबाला नोकरी लागली होती. खूप दिवसांनी घरात आनंद आला होता त्या बाप्पाच्या कृपेने. बाबांनी पूजा केली, आरती पेटवली. मुग्धाचं बक्षिसाचं पाकीट आणि बाबांचे मोदक बाप्पासमोर ठेवले होते. आरती सुरू झाली. भारलेल्या स्वरात शब्द उमटत होते. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. मुग्धा आपल्या हातात त्याने कलेच्या रूपात आशीर्वाद दिला म्हणून, आणि बाबा तर आपल्या आईबाबांची पुण्याई, त्यांची भक्ती अशीच पुढे नेऊ म्हणत अश्रूंनी मूर्तीकडे पाहून आभार मानत होते. आणि अंध आई मात्र आता ह्या कृपेने आपल्या मनश्चक्षुने ती मूर्ती बघत होती. आशीर्वादाची सोंड आता सगळ्यांच्या डोक्यावर फिरत होती.